तर वसई विरारमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे, तरी नागरिकांच्या अडचणी अद्याप कायम आहेत। शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवरील पाणी अजूनही ओसरलेलं नाही। नालासोपारा स्थानक परिसरातील रस्त्यांवर पाणी साचलं असून प्रवाशांना या पाण्यातूनच अजूनही ये-जा करावी लागते। मात्र दुकानांमध्ये शिरलेलं पाणी आता मोठ्या प्रमाणात ओसरलंय। वसई नालासोपारा परिसरात काही ठिकाणी आज चौथ्या दिवशीही वीज पुरवठा खंडित असल्यानं नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत। पाणी, वीज आणि दैनंदिन सुविधांअभावी अनेक कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा सुरळीत सुरू असून रेल्वे प्रवास पूर्ववत झालेला आहे। ट्रॅकवरील पाणी पूर्णपणे ओसरले, मात्र शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवरील पाणी अजूनही न ओसरल्यानं जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आलेलं नाही। तर गेल्या 6 दिवसांपासून पडणाऱ्या तुफान पावसानं पालघर जिल्ह्याचं अक्षरशः कंबरडं मोडलंय। मुंबई लगतच्या या जिल्ह्याचे हाल एखाद्या दुर्गम भागात असणाऱ्या ठिकाणापेक्षाही जास्त भयंकर झालेत। पालघर, वसई, विरार, नालासोपारा या भागांना संपूर्ण पाण्याचा वेढा पडलाय। घराबाहेर पाऊल टाकणे अशक्यप्राय आणि सलग 6 दिवस बत्ती गुल अशा भीषण परिस्थितीत इथले सर्वसामान्य लोक अडकलेत। लहान मुलं, आजारी, वृद्ध, गरोदर महिला असे सर्वच जण आलेल्या प्रत्येक दिवसाशी झुंज देत आहेत। उंबरठ्यापर्यंत आलेल्या पावसानं 6 दिवसात घराचाही ताबा घेतलाय आणि त्यामुळे घरातील वस्तू आणि अन्नधान्यही असून नसल्यासारखं झालंय। वीज नसल्यामुळे मोबाईलही संपर्कहीन झालेत। अनेक ठिकाणी बोटींच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक आज जिल्ह्याचा पाहणी दौरा करणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।